मित्रांनो, एका गावात रमेश नावाचा एक गर्विष्ठ जमीनदार होता. त्याचे गावात सर्वात मोठे आणि भव्य घर होते. तो माणसांशी नेहमी उद्धटपणे वागायचा आणि गरीब लोकांना तुच्छ समजायचा. एके दिवशी गावात एक ज्ञानी साधू आले. गावकऱ्यांनी त्यांचा मोठा आदर केला, पण रमेशने मात्र त्यांचा आदर केला नाही. आणि रमेश त्यांना हसत म्हणाला, तुमच्या उपदेशाने माझं घर अजून मोठं होणार नाही. साधूंनी हसून त्याला एक गूढ प्रश्न विचारला, हे घर कोणाचे आहे? रमेश हसत म्हणाला, हे माझे घर आहे. साधूंनी त्याला शांतपणे उत्तर दिलं, मग तुझ्या जन्माच्या आधी हे घर कोणाचे होते? रमेश थोडा गोंधळला आणि म्हणाला, माझ्या वडिलांचे. साधूंनी पुढे त्याला विचारलं, आणि त्यांच्या जन्माच्या आधी कोणाचे घर होते हे? रमेश विचारात पडला. तो काही बोलणार तेवढ्या साधूंनी त्याला सांगितले, बाळा, ज्या घराचा इतका गर्व करतोयस ते कायम कोणाच्या तरी ताब्यात राहले. काल कोणाचे होते, आज तुझे आहे, उद्या आणखीन कोणाची तरी असेल. मग त्यावर गर्व कशाला? रमेशला आपल्या अहंकाराची जाणीव झाली. त्याने नम्रतेने साधूंचे पाय धरले आणि त्या दिवसापासून तो बदलला. मित्रांनो, या कथेचं तात्पर्य एवढेच आहे की गर्वाचा अंत नेहमी पतनानेच होतो. त्यामुळे नम्रता हीच खरी संपत्ती आहे.